छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा ते राजगड प्रवास करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव आणि प्रसंग या व्हिडिओमध्ये सादर करत आहे। राजगड समोर दिसत असताना उसंत घेणं आता छत्रपती शिवाजी महाराजांना शक्यच नव्हतं। तास 2 तास घोड्यांना आराम मिळावा म्हणून शिवाजी महाराज थांबले। जसे घोडे थरथरून तयार झाले तसे राजे आणि बाकीचे साधू नव्या जोशानं पुढच्या प्रवासासाठी सिद्ध झाले। जसजसा राजगड दिसत होता तसतसा वेग वाढत होता। सकाळ उजळले आणि सूर्याच्या पहिल्या किरणांसोबतच शिवाजी महाराज वाघजाई देवीच्या देवळाजवळ येऊन पोहोचले आणि सोनेरी किरणांमध्ये दिमाखात उभा असलेल्या राजगड डोळ्यात साठवून लागले। किती वेळा बघितला तरी डोळे तृप्त होत नव्हते असा तो राजगड। शिवाजी महाराजांनी देवीसमोर डोके ठेवत शिवाजी महाराजांनी देवीला नमस्कार केला। छत्रपती शिवाजी महाराजांना खूप आनंद झाला। आपण आपल्या मुलकात आलो म्हणजेच आपण आपल्या स्वराज्यात आलो याचे छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी मनोभावे देवीचा आशीर्वाद घेतला आणि राजगडाच्या दिशेने निघाले। जसजसा राजगड जवळ येत होता तसतसे या प्रवासातले एक क्षण राजांच्या डोळ्यासमोर नाचू लागले। त्या औरंगजेबाच्या नजरकैदेतून आग्र्यातून निसटण्याची रात्र, मथुरेचा प्रवास, काशी पंथांची समजूत, शंभूराजांना सोडवून निघताना त्यांच्या डोळ्यात आलेले आसवे, दरोडेखोरांशी 2 हात करणे, बरहन मध्ये हिमायत खानाने केलेले दरोड्यांचे षडयंत्र, हिरे व्यापारी कासिम शेखची भेट, टुंडांमध्ये भेटलेले आदिवासी, बचलेमध्ये भेटलेले मावळे, कानपूरच्या वाटेवरील साधूंची वारी, नरवीर घाटाची पायरी इत्यादी सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना जसजसा राजगड जवळ येईल तसतसे त्यांना आठवू लागले। सुवर्ता मोगाली सैन्यांसोबत धबधब्यावर झालेली चकमक, गंगा नदीच्या भयान प्रवास, म्हातारीने केलेली सेवा, वैद्याने केलेले उपचार, रिंगरोड मधल्या शमशेर सिंग बहादूरच्या महालात बसून त्याला दिलेली धमकी, हंडी, याच्या तुबलाह मेहर फिरणे, रोखवलेली वाट आणि त्याला आपण मुघली गुप्तहेर आहोत हे सांगून केलेली सुटका डोळ्यात साठवावी अशी वाराणसी नदीत आखडलेल्या औरंगजेबाच्या सैनिकांचा वाचवलेला जीव, तारासिंग राणावत आणि जोगिंदर प्रताप या राजांना दिलेला देहदंड, वेलेक्स ड्रायलस या पोर्तुगीज प्रवाशांसोबत मारलेल्या गप्पा, मुलाच्या मृत्यूचे धाय मोकलून रडणारा बाप, रतनपूरच्या जंगलात एका ऋषी आश्रमात घातलेली रात्र, भीमा ओलांडायला मदत करणारे विजापूर सैन्य, भीमा नदीची खिंड, छताडावर लाथ मारलेले आदिलशाही सैनिक, स्वराज्य कसं उभा राहावं हे शिकवणारी म्हातारी आणि शिवाजी मेला असता तर बरं झालं असतं असं म्हणणारी जना, अक्का सारं काही
शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर एका क्षणात धावत धावत गेलं. सारं काही स्वप्नवत वाटत होतं. सारा प्रवास पट डोळ्यासमोर तरडत असताना शिवाजी महाराज राजगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचले. घोड्यावरून खाली उतरत त्यांनी जमिनीला कपाळ टेकवलं. नीराजींनी याचीही स्मित केलं आणि त्यांनी जमिनीला कपाळ टेकवलं. म्हणाले, महाराज तुम्ही इथं बसा, आराम करा. तुमच्यासाठी खाली मेना पाठवतो. मेना आणतो. शिवाजी महाराजांनी नकार दिला आणि म्हणाले, मेन्याची वाट पाहण्याची आता फुरसत कुठे नीरोजी, आणि आम्हाला शंभूराजांची इच्छाही पूर्ण करायची आहे ना. फक्त काही वेळासाठी हे सोंग चालू राहू द्या. आम्हाला आऊ साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायचे आहेत. शंभूराजे येतील तेव्हा त्यांच्या समोर हे भाव जसेच्या तसे वर्णवायचे आहेत. शंभूराजे म्हणाले होते की आऊसाहेबांसमोर ज्या वेळेस तुम्ही जाल आबासाहेब, त्यावेळेस तुम्ही साधूंच्याच वेशामध्ये जायचं आणि ही शपथ शंभूराजांची आम्हाला आज पूर्ण करू द्या, असे नीरोजींना शिवाजी महाराज म्हटले. नीरोजी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले, जशी तुमची आज्ञा महाराज. असं मनस्मित करत नीरोजींनी हात जोडले. सर्व साधू चालत राजगडाच्या प्रथम द्वारी आले. 8 साधू द्वारात आल्याचं पाहताच हवालदाराने सर्वांना रोखले. मोठ्या आदबीने तो हवालदार म्हणाला, कुठे निघाला आहात महाराज. तुम्ही नीरोजी म्हणाले, चिरंतन आयुष्य लाभो तुला बालका. भिक्षेसाठी गडावर जाण्याची परवानगी द्यावी. शिवाजी महाराजांच्या गडावर मोठा दानधर्म होतो असं आम्ही ऐकून आलो आहोत. तुम्ही अगदी योग्य ऐकला आहेत महाराज. गडावर मोठा दानधर्म होतो, पण पेशव्यांच्या परवानगी शिवाय मी कुठलाही प्रवेश देऊ शकत नाही. माझा नाईलाज आहे महाराज, मला माफ करावा, असे गडकरी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि नीरोजी पंतांना त्यांनी नकार दिला. असं म्हणत त्या हवालदाराने हात जोडले. स्मित करत नीराजी म्हणाले, तुझ्या कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो बालका, पण राजांच्या गडावर जाण्यास साधू संतांना मज्जाव आहे हे ऐकून आम्हास खेद वाटतो. हात जोडत हवालदार म्हणाला, गैरसमज करून घेऊ नका महाराज. साधू संतांना मज्जाव नाहीये, फक्त परवानगीची गरज असते. परवानगी विना मी कुठलाही प्रवेश देऊ शकत नाही. तुमच्याविषयी मला आदर आहेच, पण मी माझ्या कर्तव्याला बांधील आहे. हवालदाराच्या कर्तव्य निष्ठेवर सावकी नाराज व्हाल तेच राजांना समजेना. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. तोच तेलंगराव, आनंदराव, प्रतापराव पायीगड चालताना दिसले. त्यांच्या मागे काही सेवकही होते. सर्वजण दरवाजापाशी येताच प्रतापरावांचं लक्ष शिवाजी महाराजांवर गेलं. प्रतापराव थेट धावत आले आणि महाराजांच्या पायावर डोकं ठेवत म्हणाले, साधू आनंद महाराज, तुम्ही इथं का उभे? प्रतापरावांनी असं का म्हटलं? असे कारण शिवाजी महाराजांना राजगडावर पोहोचण्याच्या अगोदर प्रतापरावांशी शिवाजी महाराजांची भेट झाली होती, पण प्रतापरावांनी शिवाजी महाराजांना ओळखलं नव्हतं. प्रतापरावांना वाटले की हे दिव्या साधू
आपल्या स्वराज्यामध्ये आले त्यावेळेस प्रतापरावांनी साधूंच्या वेशामध्ये आलेल्या शिवाजी महाराजांना विचारले, हे दिव्य साधू पुरुष आमचे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून गेले, ते परत कधी येतील याविषयीचं भविष्य सांगू शकाल का? त्यावेळेस शिवाजी महाराज साधूच्या वेशामध्ये असतानाच म्हटले की शिवाजी महाराज लवकरच राजगडावर पोहोचतील आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा येणार आहे. ही गोष्ट प्रतापरावांना त्यावेळेस आठवली की हे साधू आनंद महाराज आहेत. तुम्ही त्यांना बिनधास्त आतमध्ये गडामध्ये जाऊ द्या. हवालदाराने होकार देत राजांचा मार्ग मोकळा केला. प्रतापराव महाराजांकडे पाहत म्हणाले, साधू महाराज, आपलं गडावर भेटूच. मी पुढे आहे, तुम्ही या मागे. असं म्हणत प्रतापराव पुढे निघाले. क्षत्रिय साधू कुलावंत साधू मोठ्या आनंदाने गड चढू लागला. गडावरची हरी एक पायरी शिवाजी महाराजांचे स्वागतच करत होते. थंड गोड वारा वाहत होता. राजांना प्रेमाने गोंजारून जात होता. हवेतले थंडगार तुषार शिवाजी महाराजांच्या पायी वाहत गडावर स्वागत करत होते. पायऱ्यांवर ठिकठिकाणी उभे असलेले मावळे साधूंना पाहताच आदबीने नमस्कार करत होते. मजल दर मजल करून साधू सदरेवर आले. इतक्यात मोरोपंत समोर आले. त्यांनी सर्व साधूंना पाहून नमस्कार केला. मोरोपंतांना पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित तरडलं होतं. पटकन पुढे व्हावं आणि मोरोपंतांना मिठी मारावी. पंत आम्ही आलो असं म्हणावं असं वाटत होतं. अशी म्हणण्याची इच्छा प्रत्येकाला होत होती, पण प्रत्येकाने भावनांवर कातडं म्हणजेच बांध घातला होता. बोला महाराज, काय सेवा करू तुमची? हात जोडून मोरोपंत म्हणाले. त्यावर शिवाजी महाराज म्हणाले, आम्हाला शिवाजी राजांच्या आईकडून दानधर्म हवा आहे. माँसाहेब पूजामध्ये विघ्न आहेत. तुम्हाला जो काही दानधर्म हवा आहे तो मिळेल, पण तुम्ही त्यांच्याच हातून दानधर्माचा अट्टहास करू नये महाराज, आमची विनंती आहे. असं म्हणत पंतांनी पुन्हा हात जोडले. तसे शिवाजी महाराज म्हणाले, पंत, तुम्हाला मोठ्या दानाची अपेक्षा नाही. आम्हाला फक्त त्या माऊलीच्या आशीर्वादाने दान हवं आहे. आम्हाला कसलीही जल्दी नाही. आईची पूजा होऊ द्या, पण आम्ही आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही, हेही पक्के आहे. असं म्हणत राजे आणि त्यांचे साथीदार सदरेवर थोड्या बाजूला ठेवत बसले. मोरोपंतांना मोठं नवल वाटलं. तसे ते चकित होत म्हणाले, म्हणजे फक्त माँसाहेबांच्या आशीर्वादासाठी तुम्ही इथवर आला आहात? शिवाजी महाराजांनी स्मित करत होकार दिला. मोरोपंत चालत देवघराच्या दिशेने गेले. जगदंबेच्या मूर्तीसमोर शिवलिंगावर बिल्वदळ वाहत माँसाहेब जिजाऊ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करून त्यांचा चालू होता. मोरोपंत देवघरासमोर आले. मोठ्या आदराने त्यांनी माँसाहेब असा आवाज दिला. थरथरती मान वडवत आऊसाहेबांनी देवघराबाहेर पाहिलं आणि पुन्हा शिवलिंगाकडे पाहत आपल्या म्हणाल्या, कोण मोरोपंत? का आलास बापा? माँसाहेब
दारी काही साधू आलेत, तुमचा आशीर्वाद मागतात. मी कोण आशीर्वाद देणार आहे बाबा? जा, त्यांची समजूत घाल, दान धर्म कर. आजवर सारं काही करून झालंय तरी माझा शिवबा काही येत नाही. अभिषेक केले, अनुष्ठान केलं, थकले रे बाबा आता. मी जा सांग, त्यांना समजूत घाल आणि चांगल्यापणाने त्यांना वापस पाठव. होकार देत मोरोपंत बाहेर गेले आणि काही वेळाने पुन्हा आले. मासाहेब, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय साधू जागच्या हालायला तयारच नाहीत. त्याशिवाय जलपात्रालाही हात लावायला तयार नाहीत. मोरोपंत असं म्हणताच जिजाऊंनी हातातलं बेलपत्र पिंडीवर ठेवलं आणि देवाला नमस्कार करत उठू लागल्या. आता काय करणार महादेवा? साधू पण हट्टी झालेत बघ. कुणाचा हट्ट पुरा करायचा या म्हातारपणात? माझा शिवबा कुठे फिरत असेल कुणाला माहीत. तो मोठा आहे, तो सोसेल सगळं जाच पण शिवा तुटतो तो आमच्या कोवळ्या शंभू बाळासाठी. कुठं असतील ते हे दोघे? असं म्हणत भिंतीचा आधार घेत जिजाऊ उठल्या आणि देवघराबाहेर आल्या. मासाहेब देवघराबाहेर आल्याचं बघताच पुतळाबाई भरभर पुतळाबाई लगभग त्यांच्या जवळ आल्या. मासाहेब, मोकळ्या हवेत चालायला निघालात का? खुंडी का ग? बाहेर कोणी साधू आले आहेत, त्यांना भेटायला हवं. चल, तू पण केस पूर्ण पांढरे पडलेले, हलकी हलणारी मान आणि पाणवलेल्या डोळ्याने जिजाऊ मासाहेब सदरेवर उभ्या होत्या. आऊसाहेबांना बघताच शिवाजी महाराज जागची उभे राहिले. आऊसाहेब लांबूनच नजर बारीक करत सर्व साधूंना पाहत एक पाऊल टाकत होत्या. इकडून शिवाजी महाराज सुद्धा एक पाऊल टाकत समोर चालू लागले. राजांचे दोन्ही डोळे अश्रूंनी गच्च भरले होते. आऊसाहेबांच्या चेहऱ्यावरून त्यांची नजर हटत नव्हती. पण अश्रूमुळे काही दिसेनासं झालं. चौकाच्या पायऱ्यात चढून शिवाजी महाराज झपझप चालत पुढे गेले आणि आऊसाहेबांच्या चरणावर लीन झाले. साधू आपल्या चरणावर डोके ठेवत असल्याचं पाहताच आऊसाहेब जिजाऊ दचकल्या. घाबरत म्हणाल्या, महाराज काय करताय? आम्ही तुमच्या चरणावर माथा टेकवायचा की तुम्ही आमच्या नाक का असं पाप आमच्या माती मारू? त्याच वेळी कानावर एक मधाळ गोड आवाज आला. मासाहेब, तुम्ही आम्हाला ओळखलं नाही? जिजाऊंच्या अंगातून वीज सळसळली. सुरकुत्या कातड्यामध्ये लपलेल्या दामण्यांमध्ये रक्त वेगाने शरीरभर धावू लागलं. ओळखीच्या आवाजानंच त्यांचा मेंदू झिंजला. कर्णपटलावर मधुर गोड स्वर उमटल्याची त्यांना जाणीव झाली. लगबगीनं खाली वाकत्या त्यांना पायासमोर झुकलेल्या साधूला खांद्याला पकडून उभं केलं आणि त्यांच्या डोळ्यात पाहू लागल्या. तेज चमकदार डोळे, तेज भव्य कपाळ, तेज धारदार नाक. शिवबा
मासाहेब असं म्हणाल्या आणि हुंदका औरत शिवाजीराजे आऊसाहेबांच्या मिठीत शिरले. आऊसाहेबांच्या अश्रूंचा बांध आता फुटला होता. राजांचा हुंद काही देहभान विसरून अश्रूमधून पाझरत होता. जणू हजारो वर्षांच्या विरहानंतरनं लाडका लेक आईच्या कुशीत शिरला होता. दोघं मायलेकरं धाय मोकलून रडत होते. उपस्थित प्रत्येकाचा डोळा ओलावला होता. सगळेजण रडत होते. एवढे दिवस पावसाच्या धाराने चिंब भिजणारा तो अजस्र रायगड आज आभाळाकडे पाहत मोठमोठ्याने हसत होता. माझा राजा आला, माझा राजा आला असं ओरडून साऱ्या दुनियेला सांगत होता. दुसऱ्या क्षणाला शिवाजी महाराज आऊसाहेबांच्या कुशीत बाहेर आले. डबडबले डोळ्याने ते आऊसाहेबांच्या डोळ्यात पाहत होते. थरथरते ते मऊ हात शिवबाच्या गालावरून फिरवता आऊसाहेबांनी डोळे टिपले आणि शिवबाच्या अवतीभोवती पाहिला आणि म्हणाल्या, शिवबा, माझा शंभू बाळ कुठे आहे? बाहेर लपलाय का? आऊसाहेब प्रश्नावरून प्रश्न शिवाजी महाराजांना विचारू लागले. आवडाच गिळवला होता. आऊसाहेबांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित होत हसत थरथरल्या पावलांनी दरवाजाकडे निघाल्या. आम्हाला माहीत आहे आमचे शंभू बाळ सदरे बाहेर लपलेले असणार. इतक्या दिवसांनी आऊसाहेबांना भेटत आहेत म्हणाल्यावर त्या थोड्या सहजासहजी समोर येतील. शंभू बाळ कुठे लपले आहेत? शंभू बाळ कुठे लपले आहेत आमचे शंभू राजे? असं म्हणत आऊसाहेब प्रवेशद्वाराकडे निघाल्या. तर शिवभक्तांना, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.